विषय असा घेतलेला आहे की समर्थ रामदास स्वामी 17व्या शतकातले आणि समर्थांचाच 250 वर्षांनंतरचा अवतार म्हणजे स्वामी विवेकानंद 19व्या शतकातलं. दोघांचाही स्वतंत्रपणे अभ्यास करताना दोघांनीही मनावर एक प्रकारचं असं समर्थ वाङ्मयाचंही आणि स्वामीजींच्याही वाङ्मयाचं असं गारुड मनाभोवती वर्षानुवर्ष होतं. आणि मग ते वाचता वाचता असं कुठेतरी लक्षात आलं की दोघांच्या व्यक्तिमत्वात, दोघांच्या जीवनात, दोघांच्या साहित्यात आणि दोघांच्या जीवनकार्यात हे कमालीचं साम्य आहे. म्हणजे मला इथे आठवतंय की अत्यंत आपल्याला सगळ्यांना आदरणीय असलेले सोनोपंत दांडेकर, ज्यांचं नाव माहीत नाही असं मला वाटतं कोणी नाही, त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि प्लेटो यांच्यातलं साम्य दाखवलेलं आहे. अर्थात तेवढा आपला अभ्यास असणं त्यांच्या नखाची आपल्याला सर येणार नाही, पण एक विशिष्ट प्रकारचा अभ्यास झाल्यानंतर त्याची खोली जाणवायला लागल्यानंतर आपल्याला असं वाटतं की साम्यस्थळं सहजपणे आपल्या भोवती येतात. समर्थांचा जो आपल्या मनावर जो एक पगडा आहे, समर्थ रामदास स्वामी म्हटल्यानंतर अर्थातच माझ्या मते अख्ख्या विश्वाचं व्यवस्थापन. काय काय समर्थांबद्दल बोलावं, पण माझ्या दृष्टीने हे सगळे संत हे आपल्या शरीरावरच आपण धारण करायला पाहिजेत. ते सगळे आपल्या आत्म्याचे अंतरंगीचे खरं तर विषय आहेत. म्हणजे अंतरात्म्याची उपासना हा दासबोधाचं जे केंद्र आहे, त्यामुळे त्या दृष्टीने विचार करता सर्वसामान्य माणसांपासून ते अगदी बुद्धिवंतांपर्यंत या सगळ्या संतांचा जर का आपण विचार केला, मुळात महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि म्हणून पुण्यभूमी आहे. आणि आपण तिथे जन्म घेतला हे आपलं खरंच फार मोठं भाग्य आहे. आणि हे भाग्य आणखीन वाढवण्यासाठी आपण संत विचारांची सोबत नित्य आपल्याबरोबर अगदी दैनंदिन जीवनाची ती सोबत होऊन जायला पाहिजे. तर या दृष्टीने विचार करता तुकाराम महाराजांची जी शिष्या बहिणाबाई, तिचा जो अभंग आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झालासे कळस. मुळात बहिणाबाई ही जशी तुकाराम महाराजांची शिष्या होती तशी समर्थ रामदास स्वामींचीही नंतरच्या काळात शिष्या होती. पण असं असूनही या ह्याच्यात तिने समर्थांचा उल्लेख का नाही केला असं सतत माझ्या मनात येतं. आणि त्याचं मलाच माझं उत्तर असं मिळालं की संबंध तुका झालासे कळस, पण या कळसावरची जी ध्वजा आहे ती समर्थ रामदास स्वामी आहेत. म्हणजे ते आपल्या सगळी निगडीत कसे आहेत. माझ्या दृष्टीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आपलं मस्तक आहे. त्यांना समकालीन नसलेले भक्तराज नामदेव हे ओष्ठ्य आहेत. एकनाथ महाराज हे आपला कंठ आहे. नराचा नारायण होणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आता आपल्या खरंच पोटातला भाव आहे. पण आपला आत्मा कोण असेल तर ते समर्थ रामदास स्वामी आहेत. आणि आत्मा अमर आहे असं म्हणतात. त्या दृष्टीने समर्थांचं साहित्य ही खरंच प्रत्येकाचा श्वासात सामावून जायला पाहिजे. या दृष्टीने समर्थांना पहिलं वंदन. स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करताना ठळकपणे ज्या 2-3 गोष्टी जाणवल्या त्या सांगते आणि मग आणखीन विषयाकडे वळते. माझ्या दृष्टीने स्वामी विवेकानंद म्हणजे पौर्वात्यांचं अध्यात्म आणि पाश्चिमात्यांचं विज्ञान याच्यामधला जो सेतू आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत. दुसरी मला महत्त्वाची गोष्ट, कालही मी आदरणीय विनोबा भाव्यांचा उल्लेख केला की विनोबा भाव्यांकडे एकदा परदेशातनं काही भक्त आलेले होते आणि त्यांना भारत समजून घ्यायचा होता. तो आम्ही कसा समजून घेऊ, तर विनोबाजींनी असं त्यांना उत्तर दिलं की स्वामी विवेकानंदांचं साहित्य वाचा, त्याला प्रदक्षिणा घाला, म्हणजे तुम्हाला भारत काय आहे ते समजेल. मला दोघांच्यातलं पहिलं महत्त्वाचं साम्य असं वाटतं की आपली वैभवशाली जी भारतीय संस्कृती आहे
तिची उपासना करणारे हे दोघं आहेत. हे पहिलं महत्वाचं साम्य आहे. स्वामींबद्दल, स्वामीजींबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं कन्याकुमारीचं जर का आपण स्मारक बघितलं, ते जगातलं एक फार मोठं आश्चर्य आहे. त्याच्याकडे मी वळत नाही, एकनाथजी रानड्यांकडे मी आता वळत नाही, पण तरी देखील त्या स्मारकाचे जे 4 खांब आहेत ना, पिलर आहेत ना, ते भारतीय संस्कृतीचे द्योतक आहेत माझ्या मते. प्रेम, सेवा, त्याग, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि त्याच्यावरचा जो कळस आहे ना, तो आपल्या भारतीय संस्कृतीतली जी अत्यंत वैभवशाली अशी गुरु शिष्य परंपरा आहे त्याचा तो कळस आहे. ते स्मारक किंवा विवेकानंदांचा नुसता पुतळा बघितला ना तरी अशी मनगटात ताकद येते खरंच. असे हे दोघं जे समर्थ हे संतही आहेत, कारण ते वारकरीही आहेत आणि ते धारकरी मारकरी जे काय म्हणायचं असेल ते, पण रामदासही कसे आहेत. आणि स्वामीजींचा जर का विचार केला तर त्यांची गुरुभक्ती, त्यांच्या गुरूंवर असलेले रामकृष्ण परमहंसांबद्दलचं त्यांचं प्रेम, त्यांची निष्ठा आणि त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, संबंध आयुष्यभर, यातली साम्यस्थळं जर का आपण बघायला लागलो तर त्यांच्या साहित्यातनंच आपल्याला ती साम्यस्थळं बघतात. त्यामुळे त्यांच्या साहित्यातले दोघांच्यात कितीही साम्य असलं तरी महत्त्वाचा फरक असा आहे, समर्थ रामदास स्वामींचं सगळं साहित्य हे पद्यात आहे आणि स्वामी विवेकानंदांचं सगळं जे साहित्य आहे ते गद्यात आहेत. पण गद्य आणि पद्य हे सोयीसाठीच 2 केलेले निराळे भाग आहेत, ते हातात हात घालूनच जातात. त्यामुळे साहित्याची मला भावलेली जी व्याख्या, असंख्य व्याख्या आहेत, पण साहित्याची मला भावलेली व्याख्या या दोघांच्याही साहित्यात मला दिसली की जे जीवनासह जातं, जे जीवनाला काहीतरी पुरून उरतं ते साहित्य. आणि तो मात्र दोघांच्या बाबतीत दोघांच्याही साहित्याच्या बाबतीत एक अत्यंत साम्यस्थळ असणारा एक महत्त्वाचा दुवा मला वाटला. दासबोधातच समर्थांचं असं एक खूप छान वचन आहे. दशक आहे 7वा, समास आहे 2रा, पहिलीच त्यातला भाग आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे दोघांच्यातली साम्यस्थळं बघताना मला समर्थांच्याच याचा आधार घ्यावासा वाटतो. समर्थांनी असं म्हटलंय की साधू दिसती वेगळाले, परिते अंतरी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. याच ओवीचा आधार घेऊन मला दोघांच्यातली साम्यस्थळं सांगावीशी वाटतात. पूर्ण चरित्राचा जर का आपण आढावा घेतला तर प्रकर्षाने पहिलं महत्त्वाचं साम्य दोघांचं लक्षात येतं की मुळात जन्मतः हे दोघंही निवृत्तवादी होते. निवृत्ती हा त्यांचा खरं तर मुळातला पिंड होता, पण आपल्या गुरूंमुळे गुरूंचा शब्द पाळायचा म्हणून दोघंही नंतर निवृत्तीवादाकडून प्रवृत्तीवादाकडे आलेले आहेत. पण ज्या क्षणी आपलं जीवित कार्य संपलं असं त्यांच्या मनातनं उमलून आलं, गुरुच्या परवानगीने परत ते निवृत्ती मार्गी झालेले आहेत. अगदी समर्थ देखील आणि स्वामी विवेकानंद देखील. थोडासा त्यातला भाग सांगते. समर्थांचं पूर्ण आयुष्य बघितलं तर त्यांच्या 12-12 वर्षांचे 4 महत्त्वाचे टप्पे, म्हणजे ज्याला आपण 12 वर्ष म्हणजे एक तप म्हणतो. 12व्याच वर्षी ते बोल्यावरनं अत्यंत सावध होऊन जे पळाले ते नाशिकला आलेले आहेत. तिथे 12 वर्ष अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली आहे. किती प्रकारचा विरोध या नारायणाला सहन करायला लागला ते त्यांच्या चरित्रातच तुम्ही वाचा. 24 वर्षापर्यंत ते तिथे नाशिकला आहेत आणि नंतर त्यांनी भारत भ्रमंती केलेली आहे. भारत भ्रमंतीत दोघांची भ्रमंती आहे, भारत भ्रमंतीत ते जेव्हा हिमालयात गेले समर्थ, तेव्हा त्यांचं निवृत्तीवादी मन हे उफाळून आलं आणि ते हिमालयाची सगळी शिखरं, तिथे त्यांना इतकं शांत वाटलं. निसर्गातच आपल्याला रामराया भेटला, जो वयाच्या 8व्या वर्षीही भेटलेला आहे आणि आईला उत्तर दिलेलं आहे, चिंता करीतो विश्वाची. तेव्हापासून चिंतन आणि चिरंतनाचा मार्ग, असा सगळ्या समर्थांचा हा प्रवास आहे. आणि आता आयुष्यात काहीच आपल्या उरलं नाही. पुन्हा रामाचं दर्शन झालं आणि आता हिमालयात आपण उडी टाकणार. त्यांनी उडी टाकली
आणि असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी त्यांना झेललं आणि असं सांगितलं, यासाठी का सगळ्या शक्ती आणि सिद्धी तुला प्राप्त झालेल्या आहेत. जे जे तुला मिळालं, कालही मी हे वचन वापरलं, जे जे आपण असे ठावे ते ते सकलांशी द्यावे. पण समर्थ म्हणतात हळूहळू शिकवावे, एकदम मारा करू नये. समोरच्याचा अधिकार काय आहे तेवढंच त्याला द्यावं. त्याचाही अधिकार हळूहळू वाढतो आणि मग आपण आपला सगळा खजिना त्याला देऊ शकतो. आणि म्हणून समर्थांचं प्रभू रामचंद्र हे जे गुरु त्यांनी मानलेले दैवतच आहे. त्यांच्या घराण्यातच ती सगळी अर्थात परंपरा आहे. 22-24 पिढ्यांची ती परंपरा आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या इच्छेमुळे, आशीर्वादामुळे आणि गुरुवर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे निवृत्तीवादी समर्थ हे कुठे गेलेले आहेत? प्रवृत्तीवादाकडे गेलेले आहेत. आणि मग संबंध त्यांचं जीवित कार्य सुरू झालेलं आहे. हा समर्थांचा भाग झाला. स्वामींबद्दल बोलायचं जर का झालं, मला वाटतं 5-5.5 वर्ष परमहंसांच्या सहवासात राहून जेव्हा अगदी पहिल्या भेटीतच परमहंसांनी स्वामीजींना निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला. अर्थात हे सगळे प्रसंग तो पूर्ण स्वतंत्र व्याख्यान मालेचा विषय, मी फार त्याच्यात शिरत नाहीये. पण तरी देखील पूर्णपणे निर्विकल्प समाधीत गेल्यानंतर 3ऱ्या-4थ्या निर्विकल्प समाधीच्या वेळेला स्वामीजी अर्थात नरेंद्र तेव्हा म्हणायला लागेल, आपल्या गुरूंना असं म्हणाले की याच अवस्थेत मला कायम राहायचंय, दुसरं कुठलीही अवस्था मला नकोय. आणि तेव्हा गुरुनी त्यांना असं सांगितलं, अरे नरेंद्र, तू इतका स्वार्थी आहेस, यासाठी तुला सगळ्या सिद्धी दिल्या, यासाठी सगळी तपश्चर्या तुझ्याकडनं करवून घेतली का? तू एक वटवृक्ष आहेस आणि या वटवृक्षाच्या सावलीत असंख्यांना खरं तर ज्ञान प्राप्ती व्हायला पाहिजे, यासाठी तुझा जन्म आहे. तरी नरेंद्र असं म्हणालेले आहेत की मी नाही हे करू शकणार. त्याच्यावर गुरु असं म्हणाले, तुझी हडं करतील, तू नाही करणार तर तुझी हडं करतील. आणखीन एक मला इथे विरक्तीचा प्रसंग सांगावासा वाटतो. सगळ्याच संतांच्या बाबतीत हे दोन्ही एकात एक कधी कधी काही प्रसंग होणार आहेत. पण कोण देहात ते संभाळी, ते देहात असतात पण कधी देहाची चिंता ते करत नाहीत. परमहंसांच्या बाबतीतला एक प्रसंग मला सांगावासा वाटतो की सुरुवातीच्या काळात नरेंद्र परमहंसांना वेडा वेडा असं म्हणायचे. कारण त्या पातळीपर्यंत पोचलंच जर का नाही तर सगळेच गैरसमज असतात. पण एक प्रसंग असा आहे की कलकत्त्यात परमहंस असे रस्त्याने चाललेले आहेत. किती विरक्त माणसांनी असावं. समर्थांना तर आपण शुकासारखंच म्हटलेलं आहे, पण परमहंस आपण जे पंचा ते नेसायचे त्याला गाठही कधी मारायचे नाहीत, कारण गाठ म्हणजे मोहमाया आला म्हणून तीही न मारणं. त्यामुळे रस्त्याने परमहंस असे जाताना त्यांना कशाचंही भान नसायचं. आणि मग लहान मुलं त्यांच्या मागे खेळच, मुलांचा दगड मारतंय, आणखीन करतंय, वेडा वेडा म्हणतंय. आणि शेवटी मुलांना भुका लागली आहेत, आईने हाका मारली म्हटल्यानंतर ते घरी परत येत आहेत. अख्खं परमहंसांचं अंग रक्तबंबाळ झालेलं आहे. आणि ते एका झाडाखाली बसतात आणि नरेंद्र बाजूला उभे आहेत. ते गुरु मानलेलं नाहीये, तेव्हा पण परमहंसांच्या जवळ आलेले आहेत. आणि त्यांना म्हणते, सगळा देह रक्ताळलेला आहे, आपण मलमपट्टी करूयात का? आणि त्याच्यावर परमहंसांनी जे उत्तर दिलं, अरे ह्या सगळ्या भगवंताच्या लीळा आहेत, किती आनंद त्यातून होतोय, माझ्या देहाला काही झालेलंच नाहीये. आणि तेव्हा नरेंद्रांच्या मुखातून एक खूप छान वाक्य बाहेर पडलेलं आहे की हे वेडे नाहीयेत, हे जगाला वेड लावणारे आहेत. तिथपासनं नरेंद्रांच्या मनातच पालट झाला, परिवर्तनाला सुरुवात झाली आणि गुरुचा शब्दच आपण झेलायचा. आणि तीच आपल्या आयुष्याची वाट आहे. इथे विरक्तीही आहे, गुरुवरची दृढ श्रद्धाही आहे. आणि आपल्याला आपली ओळख नाही, पण गुरुनी करून दिलेली जी ओळख आहे ती खरी ओळख आहे. आणि ती जगासाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे. त्यामुळे दोघंही समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद मुळात निवृत्तीवादी, किंवा बरेचसे खरं आपले संत मुळात निवृत्तीवादीच असतात, नंतर ते प्रवृत्तीवादी होतात. कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती,
ते तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणू जे आपुले, तिथेच देवत्व खरं आहे. त्या दोघांच्या जीवित कार्याची ओळख, त्यांच्या अंतरंगातल्या देवत्वाला जाग आणण्याचं काम कोणी केलेलं आहे, ते गुरूंनी दोघांच्या केलेलं आहे. मला दोघांच्या ह्याच्यातलं हे खूप एक महत्वाचं साम्य आढळलं. इथे मला परत चोखा मेळ्याचा एक अभंग आठवतोय, बाह्यांग आणि अंतरंग. मी असं म्हटलं की संबंध दासबोध ही अंतरात्म्याची पूजा आहे, त्याची उपासना आहे. म्हणजे काय? उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आपण माणसं ओळखतो म्हणजे काय करतो? स्वभावापर्यंत फार उशिरा पोचतो. आधी बाह्य दर्शन, याच्यावरच आपली खरं माणसाची आधी ओळख असते. ते आवडलं तर मग जास्त जवळीक, मग अंतरंगाचं दर्शन. तसंच उसडोंगापरी याच्यात आहे. इथेही मला एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. एकदा जनकाच्या दरबारात आत्मतत्वावर चर्चा चालू होती आणि तिथे अष्टवक्र आलेले आहेत. चर्चा बराच वेळ चाललेली आहे आणि या अष्टवक्राच्या दर्शनाने, बाह्य दर्शनाने, ते सगळे जे तथाकथित ज्ञानी अष्टवक्राच्या दृष्टीने ते हसलेले आहेत आणि अष्टवक्राला ते आवडलेलं नाहीये. आणि जनकाने असं विचारलेलं आहे, अष्टवक्राच्या मुखातलं वाक्य असं आहे की इथे आत्मतत्वाची चर्चा करायला सगळे चांभार का जमलेत. या सगळ्यांना अत्यंत राग आलेला आहे. आणि मग जनकाने प्रश्न विचारल्यानंतर अष्टवक्र असं सांगतो, माझं हे 8 ठिकाणी अंग वाकडं आहे, तो माझ्या चामड्याचा गुणधर्म आहे. तो या लोकांना दिसला, पण माझ्या अंतरंगीचं जे आत्मज्ञान आहे, जे आत्मतत्व आहे, ते नाही यांना दिसलं. त्यामुळे हे कोण आहेत सगळे? तर हे सगळे चांभार आहेत. आणि मग जनकाच्या लक्षात येतं की अष्टवक्राचं तेज हे काय आहे. त्यामुळे काय भुललासी वरलिया रंगा ही खरी माणसाची ओळख कधीही नसते. अंतरंगापर्यंत आपल्याला पोचायला लागतं. दोघांच्याही जीवनात सुरुवातीलाच निवृत्तीपासून प्रवृत्तीकडे ही परिवर्तन क्षमता आहे आणि ते परिवर्तन आहे ते पूर्ण जीवित कार्य संपेपर्यंत दोघंही परिवर्तनाला पूर्णपणे सामोरे गेलेले आहेत. दुसरा मला महत्वाचा दोघांच्यातलं एक साम्य स्थळ असं वाटतं, कालही आपण जे म्हटलं की स्त्रीला मान देणं. स्त्री ही कोण आहे? तर भगवंताची प्रेमाची सगुण मूर्ती आहे आणि तिचं स्थान देव्हाऱ्यात आहे. आजच्या काळात हे समजणंही मला वाटतं अवघड आहे, पण ते परत समजायला नक्की हवंच आहे. पण आपले हे दोघंही संत, एक संतांच्या बाबतीत संतत्वाचं एक फार मोठं लक्षण आहे आणि ते लक्षण म्हणजे मातृभक्ती. मातृभक्त असणं हे अत्यंत आवश्यक आहे. जे तुकारामांनी असं म्हटलेलं आहे की आई वडील ही देवाची रूप आहेत आणि त्यांचं स्थान कुठे आहे? अंतरंगातल्या देव्हाऱ्यात स्थान आहे, वृद्धाश्रमात स्थान त्यांचं नाही आहे. तेव्हा दोघंही मातृभक्त आहेत. जरी सावधान झाल्यानंतर बोल्यावरनं ते पळून आलेले आहेत, पलायनच ते त्यांचं आहे, पण ते जगाच्या उद्धारासाठी पलायन आहे, प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी आहे. समर्थांचं तिथे एक वाक्यच असं आहे की मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं, भेट झाली, पण आता माझी पुढची जी उपासना आहे ती अवघ्या जगाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं. आणि म्हणून आता ही सगळी तपश्चर्या आहे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, असाच हा सगळा प्रवास आहे. भारत भ्रमंतीनंतर समर्थ 24 वर्षानंतर कुठे आलेले आहेत? तर पहिलं राणूबाईंना भेटायला भिक्षेच्या मिशानी दाराशी आलेले आहेत. पूर्णपणे बाह्य रूपात अंतरंगही बदललेला आहेच, म्हणजे राणूबाईंनी ओळखलेलंही नाहीये, कारण मुलाच्या विरहानंतर असं म्हणतात राणूबाईंचे डोळे दृष्टी गेलेली आहे. समर्थ तिथे राहिलेले आहेत, आईचं समाधान होईपर्यंत राहिलेले आहेत. विरक्ती इतकी कडकडीत असली ना तरी पुतण्यांवर प्रेम आहे, आईवर प्रेम आहे. प्रेम हा भाग निराळा आणि विरक्ती हा भाग निराळा आहे. विरक्तीला प्रेमाची अलर्जी वगैरे काही नाही आहे. त्यामुळे दोघंही तितकेच प्रेमळ आहेत. खरं तर आईचं समाधान होईपर्यंत राहिलेले आहेत.
आईला दृष्टी परत आणलेली आहे आणि मग आईच्या आशीर्वादाने पुढच्या कार्यासाठी समर्थ बाहेर पडलेले आहेत. दोघांच्याही विचारांच्यात एक फार सुंदर वाक्य आहे की आपल्या जीवित कार्यासाठी गुरु सांगतात म्हणून आईला सोडून जाणं हा फार मोठा त्याग आहे. पण आपलं जीवित कार्य संपल्यानंतर आईला परत भेटणं हा फार मोठा आयुष्यातला आनंद आहे आणि दोघांनीही तसं केलेलं आहे. स्वामीजी देखील जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं जीवित कार्य आता संपलेलं आहे, कशामुळे संपलंय असं त्यांना वाटलं की रामकृष्ण मठाची स्थापना झालेली आहे. खूप मोठ्या त्यांच्या शाखा पसारा, परदेशात देखील स्वामीजींनी आपल्या शाखा या सगळ्या वेदांत सोसायटी त्यांनी काढलेली आहे. आणि सुरुवातीच्या काळात पैसा कसा यायचा हे समजायचंच नाही. तुम्हाला माहिती असेल की स्वामीजींनी आपल्या गुरुची परीक्षा घेतलेली होती की ते झोपलेले असताना त्यांच्या सतरंजीखाली पैशाचं नाणं ठेवलं आणि समाधीतून ते जागे झाल्यानंतर परमहंसांना अत्यंत त्याचा त्रास आला की ज्या पैशाला मी कधी स्पर्श करणार नाही अशी माझी पण होता त्याला स्पर्श झाला. आणि तो संस्कार गुरूंचा स्वामीजींच्याही मनावर होता. पण जेव्हा संघाचा पसारा वाढायला लागला तेव्हा स्वामीजींच्या असं लक्षात आलं की आता याला पैशाची गरज आहे. तेव्हा स्वामीजींच्या मनात विचार उमलून आला की आता आपल्याला थांबायची वेळ आलेली आहे. आपलं तत्व आपण सोडणार नाही, विरक्ती आपण सोडणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, या संघाचं कार्य पुढे न्यायला आता खूप लोक आलेले आहेत. तेव्हा आपण बाहेर पडणं हे माझ्या दृष्टीने चक्रव्यूहात एक वेळ शिरणं सोपं असतं एक वेळ, पण त्यातनं बाहेर पडणं हे फार अवघड असतं. आणि त्या क्षणी जो बाहेर पडतो ना तो खरा सत्पुरुष. आणि म्हणून समर्थही त्या दृष्टीने खरे सत्पुरुष आहेत आणि स्वामी विवेकानंदही आहेत. आणि जेव्हा त्यांचं जीवित कार्य संपलेलं आहे तेव्हा ते कुठे आलेले आहेत तर बालक होऊन आपल्या आईकडे परत आलेले आहेत. सगळी मोठेपणाची झूल इतरांनी चढवलेली, दोघांनी कधी आपल्याच अंगावर आपली मोठेपणाची झूल चढवली नाही, पण इतरांनी जी चढवली ती उतरवून लहान मूल होऊन ते आईकडे आलेले आहेत. आईची तीर्थयात्रेची इच्छा राहिलेली आहे, ती नरेंद्र म्हणूनच ते आलेले आहेत, ती पूर्ण केलेली आहे. आईजवळ राहिलेले आहेत. हे दोघंही मातृभक्त होते. दोघांच्यातलं आणखीन एक यालाच जोडून एक साम्य सांगते. स्त्री विषयक अत्यंत उदात्त आणि व्यापक दृष्टिकोन. आणि म्हणून तर समर्थांबरोबर आधीचे थोडे आपण जर का संत बघितले तर ज्ञानेश्वरांची छोटी भगिनी मुक्ताबाई हिचाच पारमार्थिक अधिकार आहे. नामदेवांच्या बाबतीतही त्यांचं कुटुंबच त्यांच्याबरोबर आहे. नाथांची पत्नी हीच त्यांची सहधर्मचारिणी कशी आहे. त्याच्यानंतर तुकारामांची शिष्या बहिणाबाई. समर्थ या सगळ्याला अपवाद आहेत. परित्यक्ता विधवा. आणि समाजांनी ज्यांना वाळीत टाकलेलं आहे. 17व्या शतकात स्त्रीची स्थिती गोठ्यातली गाय बरी पण विधवा नको अशी होती. तेव्हा समर्थांबरोबर 1-2 नाही 100पेक्षाही जास्त या सगळ्या स्त्रिया त्यांच्या संप्रदायाचा प्रचार करायला बरोबर होत्या. भिक्षेच्या मिशेनी घरोघरी जाऊन माणसांची पारख करणं. मला इथे परत एक खूप छान विचार सांगावासा वाटतो की स्वतःसाठी आपण जे मागतो ती भीक असते, समाजासाठी जर का आपण काही मागितली तर ती भिक्षा असते. पण या दोघांची पावन भिक्षा होती. त्यामुळे भिक्षा आणि पावन भिक्षा यात जमीन आसमानाचा फरक आहे. या दोघांनी भिक्षेला एक फार चांगली प्रतिष्ठा मिळवून दिली. खूप व्यापक दृष्टिकोन त्याला दिला. दोघांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन अत्यंत उदार असल्यामुळे पहिली स्त्री मठाधिपती जर का कोण असेल तर ती समर्थ शिष्या वेणा स्वामी. उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार समर्थांनी फक्त वेणा स्वामींना दिलेला होता. आणि स्वामीजींच्या बाबतीत देखील भगिनी निवेदिता पहिल्या परदेशातूनच त्यांना ह्या शिष्या मिळाल्या. जसं वेणा स्वामी ही समर्थ कन्या म्हणून ओळखली जाते तशा मला वाटतं भगिनी निवेदिता
ही विवेकानंदांची कन्या म्हणूनच ओळखली जाते. म्हणजे एवढा विश्वास. मला थोडासा फरक इथे करावासा वाटतो की आज देखील मला वाटतं एक स्त्री आणि एक पुरुष जर का बोलत असतील तर फार काही आपला बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो असं नाही, वाईट असतो असं मी नाही म्हणत. पण समर्थांसारखा हा ब्रह्मचारी आणि त्यांच्याबरोबर ह्या एवढ्या स्त्रिया जातात, काय त्यांचं खरंच मला वाटतं विरक्तीही होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चारित्र्य संपन्नता, जी अतिशय महत्त्वाची आहे ती चारित्र्य संपन्नता होती. स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन, स्त्रियांच्या अंतरंगातले गुण ओळखून त्यांना कार्याला कसं प्रवृत्त करायचं हा दोघांच्याही बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे दोघंही आपलं कार्य संपल्यानंतर आणि समर्थ कार्य सुरू करायच्या आधीच आपल्या आईच्या दर्शनाला आलेले आहेत. विवेकानंदांच्या बाबतीत तर खूप आपल्याला उदाहरणं देता येतील की वेश्याच्या इथे जाऊन देखील विवेकानंद त्यांना नमस्कार करायचे. कारण शेवटी समाज सुरक्षित कोणामुळे असतो तर त्यांच्यामुळे असतो. आणि सगळ्याच आपलं मनापासून ते कार्य करतात असं नाही, नियतीने त्यांना ते करायला लागलं असेल, इतर गोष्टींनी करायला लागलं असेल, पण तीही स्त्री आहे. त्यामुळे रामकृष्ण परमहंसांचं स्मारक केल्यानंतर तिथे जेव्हा त्यांचा पहिला उत्सव साजरा करत होते आणि त्यांच्या बरोबरच्या काही लोकांनी सांगितलं असं की स्त्रियांना, वेश्यांना इथे प्रवेश नाही. विवेकानंदांना ते अजिबात पटलेलं नाही की त्यांचंच दुःख हरण करण्याची गरज आहे, त्यांच्याच मनाचं समाधान करण्याची गरज आहे, त्याही प्रतिष्ठित आहेत हे पहिल्यांदा विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याबरोबर प्रवास करणं कधीच विवेकानंदांना काही वाटलं नाही. किंबहुना परदेशात विवेकानंदांच्या ज्ञानावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या रूपावर बेहद्द सगळे खुश होते. मी ज्ञानावरही म्हटलं आधीच, मग नंतर बाकीच्या गोष्टी म्हटल्या. त्यामुळे एक स्त्री अत्यंत पैसेवाली असं त्यांचं व्याख्यान संपल्यानंतर विवेकानंदांच्या बरोबर बोलायला आली आणि ती असं म्हणाली की मला असं वाटतं की मला तुमच्यासारखा पुत्र हवा. तिच्या मनातला भाव अर्थात निराळा होता, तोही मी जास्त स्पष्ट करत नाही. एक मिनिटभर विवेकानंदांनी विचार केले आणि त्यांचे पाय धरले, म्हणाले मीच तुमचा पुत्र. परदेशात त्यांच्याबद्दल बरेच प्रवाद उठले आणि ते इकडे भारतापर्यंत, कलकत्त्यापर्यंत जेव्हा पोचले तेव्हा स्वामींना असं वाटायचं की हे आईपर्यंत पोचायला नको. आईला काय वाटेल, ज्याच्यावर मी संस्कार केले, ज्याला घडवलं त्याला चारित्र्य नाही हे माझी आई सहन करू शकणार नाही. आणि म्हणून स्त्रीबद्दलचा उदात्त दृष्टिकोन आणि मातृभक्ती हा संतत्वाचं पहिली पायरी आहे. ते दोघांच्या बाबतीत अत्यंत साम्य स्थळ आहे असंच मला वाटतं. बरीच साम्य स्थळे इथे काही साहित्यांच्या साहित्यातले काही परिच्छेद किंवा काही काव्यरचना आपल्याला बघायला लागेल. गुरु आज्ञा ही कुठपर्यंत पाळायची असते तर अखेरच्या श्वासापर्यंत. मी मगाशी निर्विकल्प समाधीचा उल्लेख केला. नरेंद्रनी आता अगदी मनापासून ठरवलेलं होतं की गुरु सांगतील ते प्रमाण आणि त्यानुसारच आपल्याला पुढे सगळी सेवा करायची आहे. कोणाची सेवा आपल्याला करायची आहे तर दरिद्री नारायणांची आपल्याला सेवा करायची. समर्थांनीही तेच केलं, विवेकानंदांनीही तेच केलेलं आहे. पण ते करताना गुरुला परत असं वाटत होतं की हा परत त्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे पिंडापणे निवृत्तीवादाकडे जाईल की काय. आणि म्हणून त्यांच्या समाधीची किल्ली असं म्हणतात रामकृष्णांनी स्वतःजवळ ठेवलेली होती की परत याला कधी मोहच असा व्हायला नको. आणि जेव्हा परमहंसांनी देह ठेवला तेव्हा ती किल्ली कालीमातेकडे दिलेली आहे. जेव्हा स्वामींचं शेवटचे श्वास ते मोजत होते तेव्हा दक्षिणेकडच्या खिडकीतनं ते कालीमातेकडे बघत होते. कालीमातेचा माझ्या मते त्यांना आशीर्वाद मिळाला आणि मग त्यांनी देह ठेवलाय, हातात जपमाळ आहे. शेवटी हेही मला दोघांच्यातलं साम्य सांगायचंच आहे. त्यामुळे दोघंही किती उदात्त विचारांचे होते हे आपल्याला समजू शकेल.
मला विरक्तीबद्दल मनाच्या श्लोकात दासबोधातही खूप दाखले आहेतच, पण मनाच्या श्लोकातले मनाचे श्लोक म्हणजे माझ्या मते मनाचं ब्युटी पार्लर आहे. लहानपणापासून नुसती घोकमपट्टी करून होत नाही, त्यातला जो गर्भितार्थ आहे तो खरं तर आपण जर का समजून घेतला तर आपल्याला समर्थ समजले. हे कुठलेही ग्रंथ फक्त पारायणाचे नाही, त्यातले विचार, त्यातलं तत्वज्ञान आपल्याला दैनंदिन जीवनात लावता यायला पाहिजे, तो आपला श्वास होऊन जायला पाहिजे. स्वामीजींचंही साहित्य तसंच आहे बघा. वैराग्याचं चिंतन करताना समर्थांनी असं म्हटलंय, बहुहिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हीच काही. दुसरं एक असंच विचार खूप छान आहे बघा, मनी रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. आणि राघवाची कथा करता करता त्याच्याशी एकरूपत्व जर का आलं तर तू का राम, मी रामच आहे, असं हे अद्वैताचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला हळूहळू समजायला लागतं. त्या दृष्टीने समर्थांनी असं म्हटलेलं आहे, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. अरण्य हे आयुष्याच्या संध्याकाळी जायची गोष्ट नाही आहे, तरुणपणीच जायची ती गोष्ट आहे. कारण तेव्हा शारीरिक कष्ट सहन करायची सहनशक्ती जवळ असते, वृद्धपणी नसते ती. त्यामुळे तरुणपणीच हे सगळं करायला पाहिजे. दोघांचंही कार्य युवकांसाठीच आहे. विवेकानंदांनी तर असं म्हटलंय, मला 100 तरुण द्या, मी जग इकडचं तिकडे करून टाकीन. आणि पुढे ते म्हटले, देशाटनाला महत्त्व देताना माझ्याजवळ जर का पैसा असता तर मी 1000 तरुणांना सतत प्रवास करायला सांगितला असता. प्रवासाचं फार महत्त्व आहे. समर्थांनी जसं म्हटलेलं आहे, खूप उदाहरणं काढली आहेत, सगळी सांगत नाही. तसंच एका पत्रात स्वामींनीही असं म्हटलंय की आता मला व्याख्यानांचा वीट आलेला आहे, कंटाळा नाही. केव्हा म्हटलंय हे बघा, परदेशात स्वामींना एका व्याख्यानाचे त्या काळात $500 मिळायचे, पण त्यांनी कधीही त्या पैशाला हात लावला नाही. विरक्तीच त्यांची होती. पण जेव्हा त्यांनी हा सगळा व्याप कमी करायचा ठरवला तेव्हा स्वामीजींचं वाक्य आहे, आता मला या व्याख्यानांचा खूप वीट आलाय, या जगातील वस्तूंचा फोलपणा मला पूर्णपणे समजलाय, तो मनाच्या गाभाऱ्यातून उमलून आलाय. रामकृष्ण संघ आणि रामकृष्ण मठ यासाठी पैसा गोळा करण्याची वेळ आली आहे. आयुष्यात आता गुरुच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांच्या आशीर्वादाने मी थांबतोय. माझ्या मते थांबणं फार अवघड असतं. आयुष्यात प्रत्येकाला या दोघांकडनं काय शिकायचं असेल तर आयुष्यात एक वळण किंवा एक वेळ अशी येते की पुढे जाणं सोपं असतं पण थांबणं अवघड असतं. नाही तर आता झालीसाठी निवृत्त व्हा, घरी बसा अशी सांगायची वेळ येते. कारण मोह नाही, आपलं मन यातून बाहेरच पडू शकत नाही. पण या दोघांच्या चरित्रातून, जीवनातून, साहित्यातून हा फार मोठा संस्कार मनावर होतो. त्यामुळे कुठे थांबावं हे खरंच दोघांकडनं आपल्याला शिकायला पाहिजे. पुढच्या दोघांच्यातलं साम्यस्थळ म्हणजे दोघंही कर्मयोगी होते. अर्थात कर्मयोग म्हटलं की गीता आली. गीतेत जे सगळं तत्वज्ञान आहे ते या दोघांनीही पचवलेलं होतं, रिचवलेलं होतं आणि ते आचरणात आणलेलं होतं. नुसतं वैचारिक पातळीवर समजून चालत नाही, ते आचरणात प्रत्यक्ष आणायला लागतं. ते दोघांनीही आचरणात आणलेलं होतं. चांगल्या अर्थाने दोघांना कर्माचं व्यसन होतं. मी व्यसन हा शब्द चांगल्या अर्थाने वापरते, पण आजकाल जे सगळे लोक त्याच्या आहारी गेलेले असतात ना, ज्यांना वर्कोलिक असं म्हणतात, काही दुसरं नाहीच, आपलं कुटुंब नाही, आपलं आपल्याशी नातं नाही, आपली कर्तव्य नाही, आपल्या जबाबदाऱ्या नाहीत, आपल्या गुरुजनांबद्दल काही नाही, समाजाचं देणं लागतं, दुसरा काही भाव नसतो, फक्त काम करत राहायचं व्यसन, कारण दुसरं काय करायचं समजत नाही होते. तसं या दोघांचं अजिबात नव्हतं. त्यामुळे हा कर्माचा चांगल्या अर्थाने त्यांनी जो पसारा मांडलेला होता, आज जर का त्याला शब्द वापरायचा झाला तर बाजार मांडला होता असं म्हणायला लागेल. पण या दोघांनी पसारा आपला व्याप वाढवलेला होता गरजेनुसार, आणि त्यातून ते कसे बाहेर पडले
त्यामुळे एका अभंगात समर्थांनी म्हटलंय, आपल्याला नक्की ते सगळं माहिती आहे, माझी निस्पृहता गेली तुझे पायी, ती परत देई रामराया, न लगे संप्रदाव मज न लगे समदाव, माझा अंतर्भाव उच्चाटला, न लगे प्रतिष्ठा न लगे गौरव, न लगे हावभाव मान्यतेचा, रामदास म्हणे दंभे शब्दज्ञाने, वाया अभिमान कासया करी. अहंकार हा शब्द कधी यांच्यात जवळपासही मला वाटतं येऊ शकला नाही. समर्थ तर म्हणताच मी करता ऐसे म्हणसी, तेने तू दुःखी होसी, राम करता ऐसे म्हणसी, तेने यश कीर्ती आणि प्रताप. शिकागोला सर्व धर्म परिषदेत ज्या आपल्या दैवी वाणीतून जग जिंकलं, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे, सगळी माहिती असा माझा दावा अजिबात नाही, पण कुठल्याही भाषणाची 100री साजरी केली जाते ते फक्त स्वामी विवेकानंदांचं शिकागोचं सर्वधर्म परिषदेतलं भाषण आहे. दैवीच वाणी येते. पण तेव्हा देखील त्यांनी पहिलं वंदन कोणाला केलेलं आहे तर परमहंसांना आणि आपल्या आईवडिलांना केलेलं आहे. आणि जे सगळं आहे ते माझ्या गुरुचं आहे, माझं काही नाहीच आहे. मला वाटतं मी करता नाही हे ज्याला समजतं तो कर्मयोगी असतो आणि त्याला अहंकार कधीही त्याच्या जवळपासही फिरकू शकत नाहीत. मला एक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं इथे विधान आठवतंय अहंकाराबद्दल. त्यांनी असं केलेलं आहे की परमार्थात मी मिसळला की अहंकार झाला, आणि परमार्थातला अहंकार आपण काढला की प्रपंच झाला, आणि प्रपंचात अहंकार काढून टाकला की त्याचा परमार्थ झाला. प्रपंच आणि परमार्थ या दोघांनी त्याच्यावर खूप, समर्थांचं तर खूपच चिंतन आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. मग अशी जे भजन म्हटलं ताईंनी, त्यातही खरं हाच भाग आलेला होता की प्रपंच आपला नाहीये, तो देवाचा आहे. तो काही दिवसासाठी भाडे करारावर आपल्याला करायला दिलेला आहे. त्यामुळे प्रपंच ही परमार्थाची शाळा आहे. किती वर्ष शाळेत रेंगाळायचो, किती आवडली तरी देखील काही वर्षच आहे. तसं मला वाटतं प्रपंच आणि परमार्थाबद्दल दोघांचं जे चिंतन आहे ते अत्यंत उत्तम असं चिंतन आहे. तेही दोघांच्यातलं एक खूप महत्त्वाचं साम्य स्थळ आहे. विवेकानंदांनी एके ठिकाणी असं म्हटले, जे समर्थांनी आतले आपण बघितलं ते, की माझ्या मनावरचं गुरुनी सांगितलेलं कर्म हे पूर्ण झाल्यानंतर आता त्या गोष्टीचं मला ओझं वाटायला लागलंय. तोपर्यंत वाटलं नाही, पण आता मात्र त्याचं ओझं वाटायला लागलंय. आणि ओझं हे आता आनंदानेच उतरवायला पाहिजे, आनंदाने उतरवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत हा आपल्याला आनंद मिळवता यायला पाहिजे, कारण भगवंत म्हणजेच आनंद आहे. आणि मी भगवंताचं जर का लेकरू आहे तर मी दुःखी का? माझ्या अंतरंगात काहीतरी त्याचे दोष आहेत म्हणून मी दुःखी आहे. हा दोघांच्यातला परत एक साम्याचा भाव आहे. त्यामुळे यांनी, स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की आता भ्रमंती संपलेली आहे. गुरुकडनं मला तसा पूर्णपणे आदेश मिळालेला आहे आणि आता मला थांबायला हवं. आणि थांबल्यानंतर परत तिथेच रेंगाळणं हेही अजिबात होते. एकदा पुढे गेलं ना तर या दृष्टीने परत मागे वळून बघायचं नाहीये. सगळे एका क्षणात विसरून जायचंय आणि आपल्याला परत आपण मूळचे जे होतो त्या मूळच्या गाभ्याकडेच आपल्याला जायचंय. समर्थांनी आणि स्वामीजींनी आणखीन एक खूप छान विचार आपल्याला दिलेला आहे. दोघांचाही भरपूर्णपणे प्रयत्न वादावर आहे. आधी कष्ट मग फळ. तर प्रयत्न केल्याशिवाय माणसाला कधीही यश येत नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यश देणं न देणं हे कोणाच्या हातात आहे? हे भगवंताच्या परत हातात आहे. ते भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय आयुष्यात काहीही नाही. कष्टाच्या बाबतीत समर्थांनी खूप छान लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात, अन्न पाहिजे आपणाला. एक खूप छान आधी त्यांचा विचार सांगते, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला.
ते मला जर का भूक लागली आहे तर मीच जेवायला पाहिजे. म्हणताना म्हणतात ठीक आहे की पाहुणे आले, जेवले, माझं पोट भरलं, असं पोटबीट कधी भरत नाही. तर आनंद आणि समाधान असतं. फक्त आपल्याला पोटात काहीतरी घालायला लागतं, पण त्यासाठी कष्ट कोणी करायला पाहिजेत? तर आपणच कष्ट करायला पाहिजेत. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग कधीही दिसत नाही. दोघांचा प्रयत्नवाद कष्टांवर भर येते असं म्हणतात. अन्न पाहिजे आपणाला, अन्न पाहिजे स्त्रियेला, अन्न पाहिजे लेकुराला, हा 17व्या शतकातला विचार आहे. आता स्त्रियाही नोकरी करतात, त्यामुळे पत्नीसाठी आणि मुलांसाठी कष्ट करणारे फक्त पुरुष असतात असं नाही, पण त्या काळाला अनुसरून अर्थात आहे. अन्न पाहिजे लेकुराला, मग कष्ट करोनी मिळवावे, का जोगी होऊन जावे. घरदार टांगायचं आणि बाहेर काम करायचं, याला दोघांनीही काही नाही. आधी प्रपंच करावा नेटका. पण याचाही अर्थ समर्थांना थोडा निराळा अभिप्रेत आहे. त्याचं 1-2 मिनिटात फक्त निरूपण करते की प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजे साधारणपणे माणसाचं आयुष्य जर का 100 वर्षाचं धरलं तर अशी काही त्याची विभागणी केली नाही की 50 वर्ष प्रपंच करायचा आणि पुढची 50 वर्ष परमार्थ करायचा, असं नाहीये. समर्थांनी सांगितले की रोज दिवसातला एक विशिष्ट वेळ हा परमार्थासाठी प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. नाही तर आयुष्याच्या संध्याकाळी करायला काहीच नाही, मग आपलं रामनाम घेईन, ती वेळ कधी येतच नाही. अंतरंगातून ते वाटलं पाहिजे. त्यासाठी समर्थ आणि स्वामी दोघंही आपल्याला सांगतात. विवेकानंदांचे खूप छान वाक्य, त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोघंही माझ्या मते मानसशास्त्रज्ञ होते, तत्वज्ञानी होते, मानसशास्त्रज्ञ होते, शास्त्रज्ञ होते, संत होते आणि समर्थ होते आणि बरेच काही होते. त्यावेळी मानसशास्त्रज्ञ म्हणून समर्थांनी जसं मनाच्या श्लोकात खूप गोष्टी आपल्याला सांगितल्या, तसं स्वामींनी आपल्या शिष्यांना पत्र लिहिताना पत्रातून संवादात्मक इतकं सुंदर तत्वज्ञान सांगितलंय. त्यांनी असं म्हटलंय की माणसाचे बहुतांशी म्हणजे 80% आजार हे मानसिक असतात. त्यामुळे पहिलं काय करायला पाहिजे? मी चांगली आहे, माझी तब्येत चांगली आहे, मला खूप काम करायचंय, हे आपणच रोज आपल्याला बजावायला पाहिजे. किंबहुना तोच जप करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी परत दोघांच्यातलं साम्यस्थळ शरीराचं तना मनाच्या आरोग्यावर दोघांनीही अत्यंतिक भर दिलेला आहे. त्यामुळे स्वामी असं यात इथे म्हणतात 80% आजार मानसिक असतात. पण त्याच्याहून त्यांनी आणखीन एक विचार सांगितलाय समर्थांसारखा की 95% जास्त माणसं विवाहाला उत्सुक असतात. दोघंही ब्रह्मचारी येतात, पण तरी देखील भारत भ्रमंतीत मनामनाचा वेध घेताना त्यांच्या असं लक्षात आलं की माणसाचं पोट भरल्याशिवाय त्याला तत्वज्ञान सांगण्यात काही अर्थ नाही आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा आणि त्याच्या बरोबरीने विवाह करायला उत्सुक असलेले 95% लोक असतात. आणि त्यांच्यासाठी आपल्याला कार्य करायचंय, त्यांच्यात परिवर्तन घडवून आणायचंय. म्हणजे त्यांची नाडी जर का ओळखायची तर त्यांच्यात जायला पाहिजे, त्यांच्यात राहायला पाहिजे. असं काठावर बसून कधी पोहणाऱ्याचे सुखदुःख आपल्याला समजत नाहीत. त्यामुळे दोघांनी भारत भ्रमंतीत माणसांच्यात ते मिसळलेले आहेत. मोह आणि मायाने त्यात अडकत नाहीयेत. समर्थ तर कधीच मठाची स्थापना झाली की मठाधिपती नेमायचा आणि दुसऱ्या मार्गाला लागायचं, कधी एका जागी ते थांबले नाहीत. त्या बाबतीतही समर्थांच्या आत्ता मी जे सांगितलं, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे महत्वाची गोष्ट, 3 गोष्टींवर त्यांचा भर आहे. आळस, कंटाळा आणि निष्क्रियता. हे 3 आपले फार महत्वाचे. अहंकार जसा शत्रू आहे तसा हा शत्रू आहे. 3 शत्रू आपल्या जवळही कधी फिरकून देऊ नका. आपण किती वेळा म्हणतो ना, अगदी कंटाळा आला मला आता. कसला कंटाळा आलाय? या दोघांनी इतकी छान विश्रांतीची व्याख्या केली आहे. 2 कामांमधला बदल ती विश्रांती आहे. विश्रांती म्हणजे तंगड्या पसरून बसणं आणि झोपणं ही विश्रांती नाही. आपले आत्ताचे पंतप्रधान बघा, योगी बघा,
किती 2-2.5 तासाची झोप त्यांना पुरते आणि तरी कायम ताजेतवानी त्यांच्यातली ऊर्जा ही जागीच असते, कारण श्रद्धा, परमार्थ हे सगळं त्यांच्या माझ्या मते श्वासात आणि रक्तात भिनलेलं आहे. प्रपंच सोडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैसा. घर टांगून कुठली गोष्ट करायची नाही. स्वामींनी फार छान असं सांगितलेलं आहे की समाज मन हे कर्तव्याची उपेक्षा करतं आणि कर्तव्याला फार छान शब्द माऊलींनी ज्ञानेश्वरीत किंवा पसायदानात वापरलाय, स्वधर्म. स्वधर्म म्हणजे जन्माने काही कर्तव्य आहेत, समाजाचं कर्तव्य आहे, गुरुजनांबद्दल कर्तव्य आहे, राष्ट्राबद्दल आपलं कर्तव्य, शेजार धर्म आहे. आता सगळंच मला वाटतं गुंडाळून ठेवलेलं आहे का. आणि म्हणून कर्तव्यावर दोघांनी खूप भर दिलाय. ते असं म्हणतायत की कर्मावरील निष्ठेचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण स्वार्थ बोकाळलाय. हे 19व्या शतकातलं असेल आणि 17व्या शतकात जर का समर्थांनी सांगितलंय, आज तर दोघं असते तर काय त्यांचे शब्दच मला वाटतं अपुरे, मौनातच ते गेले असते की काय. इतका स्वार्थ बोकाळलेला आहे, त्याला दुसरा काही शब्दही नाही आहे. पुढचं दोघांच्यातलं एक साम्य असं आहे आणि मला दोघांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचं वाटतं की आधी केले आणि मग सांगितले, अनुभवे आले अंगाते जगा देतसे. आणि म्हणून त्यांच्या शब्दाला जे वजन प्राप्त होतं ना, ते आधी त्यांनी केलंय आणि मग ते स्वानुभवातून इतरांना सांगतायत. ते असं म्हणतायत की जसा आमच्या गुरूंनी आमच्यावर संस्कार केल्यामुळे दोघांनीही इंद्रिय दमन जे केलेलं होतं, तसं मला वाटतं संयम आणि विवेक या 2 गोष्टी प्रत्येकाजवळ हव्यात. सहनशक्ती एकतर हवी आणि गुरुवरची श्रद्धा, निष्ठा हाही भाग हवा. प्रापंचिक लोकांचा दोघांनीही कधीही तिरस्कार केलेला नाही. त्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना कसं आपल्याला कार्याला लावता येईल याचा दोघांनी एकत्रित विचार केलाय. संन्यासाची व्याख्या बघा, विरक्त माणसाची संन्यासाची व्याख्या जी केलेली आहे ती, खरा जो विचारवंत आहे, ज्याचा विवेक जागा आहे आणि विचार आणि विवेकाने जो कृती करतो, ते समर्थांनी म्हटलंय बघा, विवेके आपुली क्रिया पालटावी. तसंच स्वामींनीही म्हटलेलं आहे की असा जो विचार आणि विवेकाने कृती करतो, की ज्याच्या कृतीचा आदर्श समाज ठेवतो, तो खरा संन्यासी आहे. संन्यासी म्हणजे भस्माचे पट्टे फासलेत, भगवी वस्त्र धारण केली आहेत, हातात कमंडलू घेतलाय म्हणजे तो संन्यासी होत नाही. तुकाराम महाराजांनी तर आपल्या अभंगात फारच याच्यावर अगदी कडकडीत टीका केलेली आहे. आणि ज्यांनी विकारांवर ताबा मिळवलाय, ज्यांनी आपले षड्रिपुजे आहेत त्याला जिंकलेला आहे, तो खरा संन्यासी आहे. हे दोघांनी आपल्या अनुभवातनं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे संन्यासी होताना आपले जे 4 आश्रम आहेत त्याचंही अतिशय सुंदर निरूपण दोघांनी केलेलं आहे. आणि त्यातला जो गृहस्थाश्रम आहे तो आदर्श आहे. पण आदर्श आहे म्हणजे आदर्श गृहस्थाश्रमाची दिनचर्या काय पाहिजे, दासबोध एकदा वाचा. इतकं सुंदर समर्थांनी दिनचर्या सांगितलेली आहे. आत्ता मी त्यातही शिरत नाहीये, पण ती दिनचर्या आपण जर का पाळली, 3 गोष्टींवर दोघांच्याही साहित्यात सारखाच भर दिलेला आहे. आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण आणि आत्मकृती या तिन्हीवरही अत्यंतिक भर आहे. किंबहुना आपल्या यशस्वी आनंदी तृप्त जीवनाचे हे 3 आधारस्तंभ आहेत. त्यामुळे याच्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. पुढचा दोघांच्यातला महत्त्वाचा मुद्दा, मला वाटत नाही शेवटपर्यंत सगळे मुद्दे सांगून होतील असं, कारण भरपूर मुद्दे आहेत, तरी माझ्या ह्याच्यातनं काही सुटले असतील. दोघांचाही भर देशाटनावर होता. देशाटन हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. फार पूर्वीपासून हे सांगितलंय, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार वगैरे, देशाटनावर भर दिलाय. पण दोघांनी भारत भ्रमंती केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
आताही मला वाटतं आपण प्रवास करतो, तीर्थयात्रा करतो, पण ती मजा म्हणून करतो की काय प्रवास? त्यामुळे दोघांचाही त्यातला विचार हा असा आहे की प्रवासात उघड्या डोळ्यांनी जग बघायला पाहिजे. आता आपण मला वाटतं फोटो मोबाईलमध्ये, कॅमेरात आणि जिथे जायचं तिथे सगळी व्यवस्था आहे की नाही आमची नीट. पैसा कितीही लागला तरी चालेल, पण व्यवस्था मात्र नीट पाहिजे. जेवण दोन्ही वेळचं मिळायला पाहिजे, नाश्ता मिळायला पाहिजे, मस्त डनलॉपची गादी मिळायला पाहिजे. पण हे कुठे पाहिजे की 5,000च्या डनलॉपच्या गादीवर मन शांत असेल तरच झोप लागते, अन्यथा झोप लागत नाही. त्यामुळे अध्यात्म हे पाहिजेच पाहिजे. किंबहुना माझ्या दृष्टीने विज्ञान जिथे थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं. हा अत्यंत महत्त्वाचा विचार या दोघांच्याही साहित्यात आपल्याला बघायला मिळतो. प्रवासात एक तर माणसाच्या मनाचा वेध घेता घेता विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. मनाला मन हे भिडलं पाहिजे. मनात मन गुंतवणं म्हणजे काय हे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून या दोघांच्या देशाटनाबद्दलचं जे आहे ना, स्वामीजींचं मगाशी एक वाक्य मी सांगितलं की माझ्याजवळ जर का भरपूर पैसा असता तर हजारो युवकांना दरवर्षी मी देशाटनाला पाठवलं असतं आणि देशाटनात काय करा ते आधीच त्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रवासाचं वेळ हे प्रत्येकाला पाहिजेच पाहिजे. त्यामुळे समर्थ साहित्यात स्फुट अभंगात एक खूप छान विचार आहे. ठाईचं बैसता खोटे ब्राह्मण हिंडता बरा. इथे ब्राह्मण याचा अर्थ ज्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे तो ब्राह्मण. दुसरा अर्थ कुठलाही मनात ठेवू नका. आळसी घात घेणा तो कष्टला म्हणजे बरा. जुन्या लोकांचा कंटाळा आला तरी नूतन प्रांत पाहिजे धराला. जितुको होईल तितुक्याला आळस करू नये. फार सुंदर पुढचं वचन आहे. कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे. भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षुनी सोडावे. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश. जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी. उदंड देशाटन करावं. हिंडता हिंडता जे शहाणपण येतं ते खरं शहाणपण आहे. पुस्तकी ज्ञानावर किती भर द्यायचा हा प्रत्येकाने खरं तर ठरवला पाहिजे. मला परत इथेच स्वामीजींचा जो खरं पुढे विचार सांगितला असता, पण इथे आत्ता आठवण झाली की गीता ही आपली माऊली आहे. विवेकानंदांनी दोघांचे शिक्षण विषयक विचारही अत्यंत उदात्त आणि भव्य दिव्य आहेत. स्वामीजींनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ताकद कशात पाहिजे? मन, मनगट आणि मेंदू. आता माझ्या मते सगळ्या शिक्षणात भर हा मेंदूची वाढ, पण म्हणजे घोका आणि ओका. पुढे गेलं की मागचं सगळं सपाटच झालेलं असतं की काय. त्यामुळे शिक्षण विषयक विचारात स्वामीजींनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाला लहान वयातच गीतेतलं तत्वज्ञान गोष्टी रूपाने का होईना पण त्याच्या मनावर ते ठसायला पाहिजे. जसजसं त्याच्या जाणीवा परिपक्व होतील तसतसा त्याचा पाठ केलेल्याचा अर्थ त्याला स्वतःला उलगडत जाईल. तिथे आपण आणखीन बाहेरूनही अर्थ सांगावा. म्हणून स्वामी एके ठिकाणी असं म्हणतात की तुमच्या सगळ्या पदव्या समुद्रात फेकून द्या आणि रोज 1 तास उघड्या मैदानात निसर्गाच्या सानिध्यात फुटबॉल खेळा. स्वामीजी हे अत्यंत शरीर सौष्ठववाले होते. सगळे खेळ ते खेळायचे. रोजचा व्यायाम ते म्हणतात व्यायाम ही जगाची शाळा आहे. व्यायाम हा पाहिजेच पाहिजे. ज्या दिवशी व्यायाम नाही त्या दिवशी जेवण नाही, जेवण लस लागतं मग आधी व्यायाम करा. हा असा सगळा खरं तर पसारा आहे. आणि तुम्ही फुटबॉल 1 तास खेळल्यानंतर जे तुमची दमणूक होईल, जो श्वासोच्छ्वास चालू होईल, तेव्हा तुम्ही जेव्हा निवांत एका जागी बसाल तेव्हा तुम्हाला गीतेचा खरा अर्थ समजेल. मनाची एकाग्रता ही कधी होते? एक तर माझ्या दृष्टीने एकांत, एकाग्रतेतला एकांत याच्यावर दोघांचा खूप छान भर आहे. आणि एकांताचा याचा अर्थ जिथे सगळ्या चिंतांचा अंत होतो तो एकांत. आणि मग चिंतन आणि चिरंतनाकडे प्रवास हा मार्ग सुरू होतो. त्यामुळे प्रत्येकाने
उघड्या मैदानात निसर्गाच्या सानिध्यात दमणूक रोज करून घ्यायला पाहिजे. आज ती एक पट्टी हातात असते आणि त्याच्याच आहारी सगळी तरुण पिढी जातीये. कुठे जाणार आहे याचा पत्ता आपल्याला लागत नाहीये. त्यामुळे स्वामीजींनी याच्याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे की एके स्थळी राहू नये, अखंड भ्रमंती करावी. त्याच्याबद्दलही फार मी सांगत नाही. समर्थांच्याही स्फुट कविता खूप आहेत. मगाशी मी जाता जाता एवढंच म्हटलं की दोघांनीही भिक्षेला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या प्रतिष्ठेबाबतीत समर्थांनी असं म्हटलेलं आहे की एकात्म भाव हा या भिक्षेचं खरं रहस्य आहे. आणि त्या एकात्म भावाचा अभाव तेव्हाही जाणवला आणि आजही मला वाटतं आम्ही स्वतःला जे फार बुद्धिमान समजतो आणि म्हणून एकत्र येऊ शकत नाही. स्वतःला जेव्हा विसरतो तेव्हा दुसऱ्याला आपण खऱ्या अर्थाने जाणून घेतो. हे स्वतःला विसरणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी भिक्षेचा मला वाटतं खूप मोठा प्रचार केलेला आहे. आजही मला असं वाटतं जे खरे संघाचे प्रचारक आहेत ना, जे काम करतात तोंडाने त्यातला एक चकार शब्दही काढत नाहीत. घरी खूप सगळं छान असतं, पण पूर्वी जसं वार लावून जेवायची पद्धत असेल ना, तसं जिथे ते जातील तिथे ते विरघळून जातात. हा माणूस खरा कार्य करू शकतो. अन्यतः स्वतःला जो विसरत नाही तो कार्य कधीही असं करू शकत नाही. आणि त्यामुळे हे सगळं समाजात मिसळताना भिक्षेच्या मिशानी आपल्याला पहिलं इतरांना ओळखताना आपल्या अंतरंगातला द्वेष आणि मत्सर आणि अहंकार हा सोडून द्यायला पाहिजे. तेव्हा आपण समाजमन ओळखू शकू. हा महत्त्वाचा भाग आहे. दोघांचंही जे कार्य आहे त्यांना माणूस घडवणारा धर्म उभा करायचा होता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला स्वामीजींचं एक वाक्य आठवतंय की जे शिक्षण माणसाला माणुसकी शिकवत नाही ते शिक्षण नाही. आजकालचं शिक्षण नेमकं काय देतं याच्यावर मी निदान इतक्या चांगल्या व्यासपीठावर बसून ते व्यासमान्य व्यासपीठ आहे त्याच्यावर बसून नकारात्मक बोलू नये म्हणून मी बोलत नाही. मी एक शिक्षिका आहे. पण तरी देखील आजकाल काय चाललेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना खूप चांगलं माहिती आहे. आणि म्हणून शिक्षण कसं पाहिजे या बाबतीतलेही दोघांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षणातही प्रयत्न कसा पाहिजे, पुस्तकी ज्ञानाला किती महत्त्व आहे आणि पुस्तकाखेरीज जगण्याचं जे विचार आहेत त्याला किंबहुना जास्त महत्त्व आहे. हे दोघांनीही या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रयत्नांती परमेश्वर यत्न तो देव जाणावा वगैरे हे सगळं आहेत. मला इथे एक गोष्ट आवर्जून स्वामीजींच्या विचारात जी परत समर्थांच्या विचारांची जवळीक साधणारी आहे, आस्तिक आणि नास्तिक याची जी स्वामीजींनी व्याख्या केलेली आहे. आपण असं म्हणतो देवावर ज्याचा विश्वास तो आस्तिक आहे आणि जे देवावर ज्याचा विश्वास नाही तो नास्तिक आहे. मला नाही व्याख्या पटत. आणि स्वामीजी समजून घेतल्यानंतर त्या व्याख्यात काहीच अर्थ नाही असं वाटतं. स्वामीजी असं म्हणतात ज्याचा आपल्या अंतरंगातल्या देवत्वावर विश्वास आहे तो खरा आस्तिक आहे. आणि अंतरंगातल्या देवत्वावर विश्वास आहे याचा अर्थ जन्माला घालताना भगवंतांनी आपल्याला इतकी शाश्वत मूल्य आणि इतके गुण दिलेले आहेत ते आपण वापरतच नाही. ते आपण विसरून जातो. ते आपले खरे अलंकार आहेत आणि ते अलंकार विसरलो म्हणून बाकीचेच अलंकार आपण जास्त आपल्याला आवडायला लागलेत. जी सौंदर्यवादी दृष्टी बरोबर नाही. अंतरंगीचं सौंदर्य ओळखा आणि त्यातून तुमचं कार्य किंवा तुमच्या कृती व्हायला पाहिजेत. हे दोघांनीही आपल्याला शिक्षणविषयक विचारातनं आणि आस्तिक आणि नास्तिक यातून आपल्याला सांगितलेलं आहे. ते माणसाच्या अंतरंगात भगवंत आहे. भगवंताचं कुठे स्थान आहे? मला तो पूर्ण दासबोधातला दुसरा समास आठवत आहे. अंतरंग शुद्धीचा समास आहे. जर का भगवंताचं स्थान हे आहे तर आपल्या अंतरंगात नको ते किती वाईट विचार असतात नाही, गाठोडी बांधून ठेवलेली असतात. आपल्यालाही आपलं घर स्वच्छ लागतं. मग भगवंताचं घर जे अंतरंग आहे ते स्वच्छ नको का? रोज मला वाटतं जे काही दिवसभरात घडलंय ना ते रात्री सगळं विसरून जावं. नित्य नवा दिस जागृतीचा.
जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. किंबहुना रोज रात्री आपण झोपतो तो आपला मृत्यू असतो आणि ब्राह्म मुहूर्तावर म्हणावं की नाही समजत नाही, पण निदान पहाटे तरी जाग येतं, तिथनं खरा आपला परत जन्म सुरू होतो. ते वर्तमानात जगा याचं तत्वज्ञान दोघांनी फार छान पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे माणसाच्या अंतरंगात जो भगवंत आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यानुसार तुम्ही करा. दोघांनाही प्रतिकूलतेतनं वाटचाल करायला लागलेली आहे, त्याबद्दलही मी फार बोलत नाही. पण भारत भ्रमंतीत समर्थांना आलेले अनुभव अगदी 12 ते या 24 या वर्षात टाकळीला नाशिकमध्ये खडतर उपासना करताना या मुलाला जे अनुभव आले, तुम्ही करुणाष्टक जर का वाचली तर समर्थांच्या मनाची जी अवस्था आहे ना, की कशासाठी मी इथे आलो, मातृभक्त आईलाही सोडून आलो, रामराया तुला भेट होईल म्हणून आलो, तूही भेटत नाहीस आणि आई नाही, काय मी साध्य केलं. ही जी सगळी त्यांची करुणाष्टक आहेत, त्यात समर्थांच्या मनाचं सगळी आपल्याला जी घालमेल आहे ती दिसते. आणि स्वामीजींच्या असंख्य पत्रांमध्ये हीच मनाची जी अवस्था आहे तीही आपल्याला दिसते. ही दोघांच्याही मनाची अवस्था एक आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे, श्रद्धा जशी आहे, श्रद्धा हा आपल्या जीवनाचा कणा आहे आणि श्रद्धेविना आपलं जीवन माझ्या दृष्टीने लटपटीत होतं. अंधश्रद्धा वगैरे मी म्हणत नाही, पण कोणावर तरी आपली श्रद्धा 100% पाहिजेच पाहिजे. श्रद्धेशिवाय काही नाही. मला वाटतं स्वातंत्र्यवीर सावरकर जे काही सगळीकडे त्यांना प्रतिकूलता मिळत गेली, पण श्रद्धा फक्त मातृभूमीवर होती. तिच्या सुटकेसाठी आपला जन्म आहे व्यवधान होतं आणि म्हणून ते काटेही त्यांना गुलाबासारखे वाटलेले. ती समुद्रात उडी टाकणं ही काय सोपी गोष्ट नव्हती, पण फक्त समोर मातृभूमी दिसत होती. हा सगळा जो भाग आहे तो या दोघांच्याही साहित्यात आपल्याला बघायला मिळतो. आणि दृढ श्रद्धेमुळे समर्थ असं म्हणतात की आपल्यातली जी अत्यावश्यक असलेली विरक्ती आहे ती जास्त जास्त वाढत जाते. आपल्याला उदाहरणच जर का द्यायचं झालं तर शिवरायाने समर्थांच्या झोळीत सगळं, मला वाटतं आपली जी मिळकत राष्ट्र ते सगळं घातलं आणि समर्थांनी एका सेकंदात त्याचा त्याग केलेला आहे की मला हे काहीही नको. किंबहुना जेव्हा मठाची स्थापना झाली, तिथे महंतांना बसवलं, तेव्हा जर का कोणी देणग्या द्यायला लागलं तर समर्थ असं म्हणाले की पैसा आला तर माणसाचा आळस वाढतो आणि पैशानी मठ जर का श्रीमंत व्हायला लागले तर मठाधिपती कोणी व्हायचं यातून भांडण कलही वाढतील. त्यामुळे पैसा नको, कष्टाने जे मला मिळेल तेवढंच फक्त माझं आहे, अन्यथा मला काही नको. विवेकानंदांचेही विचार त्याच प्रकारचे आहेत. स्वामीजींनाही अमेरिकेत जाताना शिकागोला जाताना किती प्रतिकूलतेला तोंड द्यायला लागलेलं आहे. मी मगाशी भिक्षेचं सांगताना एक गोष्ट सांगायला विसरली, ती आपल्याला स्वामीजींचे शिष्य एकनाथजी रानडे यांच्याही बाबतीत सांगायला लागेल की कन्याकुमारीचं स्मारक जेव्हा उभं राहत होतं तेव्हा कोणीतरी एक धनाढ्य माणूस पैसा द्यायला सगळा एक रकमी तयार होता, पण एकनाथजींना ते मान्य नव्हतं. कारण विवेकानंदांच्या पुढे अन्य कुणाचं नाव हे शक्यच नाही आहे आणि म्हणून त्यांनी मला वाटतं सगळीकडनं एक एक रुपया गोळा केला. ते प्रत्येकाला ते स्मारक कोणाचं वाटतं, आपलं वाटतं. ही आपुलकीची भावना ही भिक्षेमागे. जेव्हा स्वामीजी शिकागोला जायला निघाले तेव्हा खेतडीच्या महाराजांनी पूर्ण आर्थिक जबाबदारी घ्यायची ठरवली, पण ती स्वामीजींना मान्य नव्हती. त्यांनी शाळांमध्ये जाऊन भाषणं दिली, असाच 1-1 रुपया पैसा गोळा केला आणि त्यातून ते शिकागोला गेले. तोही पुरेसा पैसा खरंच नव्हता. मला एक स्वामीजींचं वाक्य आठवतंय की अजून 8 दिवस जर का माझी पैशाची सोय झाली नाही तर मला इथेच अखेरचा श्वास घ्यायला लागेल. ज्यांनी जग जिंकलं त्याच्यावर आर्थिकदृष्ट्या काय परिस्थिती होती बघा, पण गुरुवर श्रद्धा,
गुरु आहे हा आधार आहे, काहीही वाईट होणार नाही, सगळं प्रतिकूल निघून जाईल आणि अनुकूलच होईल, ही गुरुवरची दोघांचीही श्रद्धा आहे. आणि त्यातून त्यांनी कर्मयोगावर विश्वास देऊन गीतेतलं जे तत्वज्ञान आहे, कर्मे ईशू बजावा, त्याचं पुढे त्यांनी अखंड पालन केलेलं आहे. काही गोष्टीमधल्या गाळते मी, 15-20 मिनटंच आपल्या हाताची आहेत. फार तर कुलकर्ण्यांच्या परवानगीने 5 मिनटं पुढे जाऊ. पण दोघांचाही कार्यातला भर हा प्रबोधनावर होता. पण दोघांचे एक अत्यंत महत्त्वाचा विचार होता की दुसऱ्याला काहीतरी सांगताना ते आधी आपण केलंय का. मगाशी जे मी म्हटलं, अनुभवे आले अंगा ते जगा देतच आहे. आणि त्यामुळे सतत स्वतःची पारख करणं आणि स्वतःची पारख करून जे आता आपल्या लक्षात आलंय तेवढंच फक्त समाजापर्यंत सांगायचं. उगाच कोणाच्याही मानेवर किंवा डोक्यावर काही लिंपायचं नाही. किंबहुना एकदा सांगावं, परत आठवण करून द्यावी आणि दुर्लक्ष केलं तर बाजूला व्हावं, स्वतःला विसरावं. आपण किती वेळा तरुण पिढीच्या डोक्यावर आणि मनगोटीवर बसतो आणि त्यांच्यावर काय काय लिंबतो बघा. ही एक प्रकारची खूप छान विरक्ती आहे. रामकथेच्या बाबतीत समर्थांनी जसं सांगितलं, आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांनी जेव्हा समर्थांना दर्शन दिलं तेव्हा त्यांनी हनुमंताच्या हाती समर्थांना सोपवले. हनुमंत हेही समर्थांचं दैवत आहे. तसं विवेकानंदांच्या बाबतीत देखील लहानपणापासून व्यायामाचं दैवत असलेले हनुमंत, याच्यावर विवेकानंदांची अत्यंत श्रद्धा आहे. अगदी लहानपणची एक गोष्ट सांगते. 5 वर्षाचा देखील नरेंद्र नव्हते आणि आईबरोबर ते प्रवचन कीर्तनाला कायम जायचे, कारण आईची आध्यात्मिक बैठक फार छान होती. त्यामुळे आईचं बोट धरून ते जायचे. आणि कीर्तनकारांनी एकदा असं गोष्ट सांगितली की हनुमंताचं अस्तित्व कुठे असतं, तर केळीच्या बागेत असतं. हनुमंताला केळी खायला फार आवडतं. गोष्टी रूपांनी सगळं सांगितलं. परत येताना अंधार पडला होता, पण नरेंद्र आपल्या आईला म्हणाला, आज काहीही झालं तरी मी हनुमंताचं दर्शन घेतल्याशिवाय घरी येणार नाही आणि जेवणार नाही. 5 वर्षाचा होता. आणि म्हणून तिथनं केळीच्या बागेत गेले. अंधार पडलेला होता. आईला काळजी होती, पण आईला आपला निश्चयी मुलगाही चांगला माहिती होता. आई एकटीच घरी आली. केळीच्या बागेत नरेंद्र बसले. हनुमंत वगैरे काही भेट झाले नाही. आणि घरी येऊन आईला असं म्हणाले, बालमनावरचे संस्कार किती महत्त्वाचे असतात, या संस्कारांवर दोघांनी भर दिलेला आहे. आईला असं म्हणाले, काय ते कीर्तनकारांनी खोटं सांगितलं सगळं. आई असं म्हणाली, अरे असं नाहीये बाळा, अंधार पडला होता. आणि हनुमंत हा कोणाचा भक्त आहे? रामरायाचा भक्त आहे. रामरायांनी त्याला बोलवलं होतं म्हणून हनुमंत त्याच्या सेवेला तिकडे गेला, म्हणून तुझी भेट झाली नाही. संस्कारांना किती महत्त्व आहे यासाठी दोघांच्या जीवनात खरं तर खूप उदाहरणं आपल्याला सांगता येतील. राष्ट्रनिष्ठा किती महत्त्वाची आहे, किंवा आपल्या इथले जे राष्ट्रपुरुष होऊन गेले, आपल्या इथे जे सगळे संत महंत होऊन गेले, त्यांची चरित्र आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजेत. मी स्वामीजींच्या जीवनातला एक प्रसंग सांगते की स्वामीजी कवी भूषण यांनी शिवरायांबद्दल जे लिहिलेलं आहे ते एकदा कविता रूपाने, ते पद्यातच सगळं आहे, त्यांच्या एका शिष्याला, डॉक्टर शिष्याला सगळं सांगत होते शिवरायांबद्दल. आणि ते डॉक्टर असं म्हणाले, गुरु शिष्य किती मोकळा संवाद असतो बघा, दडपणा हा भाग त्यात काही नसतो. ते असं म्हणाले की सुरतेवर डाका घालणारा चोर शिवाजी, आणि तुमच्या मुखात त्याची स्तुती ही तुम्हाला यत्किंचितही शोभा देत नाही. शिष्याचा राग नाही, याला अज्ञान आहे. त्याचं ज्ञानी त्याला करायला पाहिजे. पुढे 4 ते 4.5 तास फेऱ्या मारत मारत स्वामीजींनी पूर्ण शिवचरित्र आपल्या या शिष्याला ऐकवलं आणि मग त्याच्या मनात परिवर्तन झालं. मला वाटतं पुलंनी छान लिहिलंय आपला गाळीव इतिहास. ब्रिटिशांनी जो सगळ्यात चुकीचा इतिहास लिहिला, जो आपण लहानपणापासून शिकतोय, तो इतिहास खरा काय आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. हे इतिहासाचं महत्त्वही दोघांना कसं पटलेलं होतं हे समजतं.
भारताबद्दल अत्यंतिक दोघांच्या मनात प्रेम, किंबहुना भारताचं जे अध्यात्म आहे आणि म्हणून भारत हा जगाचा गुरु आहे. आपण आपल्याबद्दल कमीपणा कधीही वाटून घेतला नाही पाहिजे, पण त्यासाठी आत्मविश्वासासाठी आपल्याला इतिहास सगळा माहिती पाहिजे. तो माहिती नसतो म्हणून मला वाटतं आपण मागे पडतो की काय. मला समर्थांच्या मनाच्या श्लोकातला परत एक श्लोक आठवतोय. समर्थांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, सांगतो वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. याचा अर्थ नीट समजावून घ्या. नुसतीच जो वडिलांची कीर्ती सांगत सुटतो म्हणून मी मोठा म्हणतो तो मूर्ख आहे. वडिलांपेक्षा बरोबरीने स्वतःच्या गुणांचं महत्त्व जाणून, प्रयत्नवादावर श्रद्धा ठेवून, गुरुनिष्ठा ठेवून जो स्वतःही कर्मयोगी होतो तो खरा शहाणा आहे. फक्तच माझे वडील असे होते आणि आमचे पूर्वज असे होते याला काही अर्थ नाही, तो एक मूर्ख. एक छान गोष्ट आहे. एक रेष काढलेली आहे आणि गुरूंनी शिष्यांना असं सांगितलंय की हे रेष न पुसता, त्याला धक्का न लागू देता ती रेष आपल्याला वाढवायची आहे आणि ती विकासाकडे जाणारी रेघ आहे. तर तुम्ही ती कशी वाढवाल? खूप विचार केला आणि एक खरंच ज्ञानी, आत्मज्ञानी होता त्यांचा शिष्य. तो असं म्हणाला की ठीक आहे, रेषेला नाही धक्का लागत, ती रेष जर का एवढी आहे तर त्याच्या शेजारी मी आणखीन एक मोठी रेषा काढतो. म्हणजे पुढच्या पिढींनी आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकून स्वतःचा विकास काळाच्या गरजेप्रमाणे आणखीन करून घेतला पाहिजे, याच्यावर या दोघांचाही भर होता. हे त्यांच्या साहित्यातनं समजतं. प्रसंग परत मी सांगत नाही. परत दोघांचा भर हा तनामनाच्या आरोग्यावर आहे. मला वाटतं समर्थांचं कुठलं स्तोत्र खूप महत्त्वाचं आहे, शरीरशास्त्रावर सगळा भर, शक्ती स्तोत्र समर्थाचं. त्यात समर्थांनी असं म्हटलंय, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होतसे, शक्तियुक्ती जिये ठाई, तेथे श्रीमंत धावती. शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना. मला वाटतं स्वामीजींनी हे सांगितलेलं आहे की स्ट्रेंथ इज लाईफ आणि वीकनेस इज डेथ. मग आपण जगताना मरणमुखी यातना सोसणं, याला काय अर्थ आहे? त्यामुळे शरीर आणि मन या दोन्हीही हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्यासाठी रोज व्यायामाची, माझ्या मते समर्थांचे बहुतेक सगळे शिष्य हे अल्पायुषी कोणीही नव्हतं. अपवाद एखादा असेल, पण रोज सगळ्यांना व्यायाम करणं. समर्थ स्वतः 12 ते 24 या वयात 1200 सूर्यनमस्कार रोज घालायचे. म्हणून जे मी मगाशी म्हटलं, मन, मनगट आणि मेंदू या तिन्हीचा एकत्रित विकास म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण आहे. तो दोघांचा विचार होता खूप. त्यासाठी खरं तर त्यांची वाक्य आहेत, पद्यात आहेत, गद्यात आहेत, तेही मी सोडून देते. पुढचा दोघांच्यातला साम्य दाखवणारा एक मुद्दा, रोज प्रत्येकाने ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे. श्रवण भक्तीवर दोघांचा खूप भर आहे. मला वाटतं नवविधा भक्तीमध्ये श्रवण ही पहिलीच पायरी आहे. पण श्रवण कसं करायला पाहिजे? कानाने ऐकले, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, याला श्रवण म्हटलं नाही. श्रवण असं मनापासून ऐकणं, ते अंतरंगात उतरवणं, तिथे ते ठसणं आणि त्यानुसार आचरण किंवा कृती करणं म्हणजे श्रवण आहे. ते प्रत्येकाने ग्रंथांचं वाचन आणि पाठांतर करायला पाहिजे. रोज काहीतरी लिहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना तर समर्थांनी काय सुंदर सांगितलेलं आहे की आपल्याला रोज काहीतरी वाचायला पाहिजे, लिहायला पाहिजे, पाठांतर करायला पाहिजे. अक्षर कसं असावं, मला वाटतं आपण अक्षरांच्या गुरुजींच्या स्मरणात ठेवून हे सगळं बोलतोय. अक्षर कसं पाहिजे, समास कसा सोडला पाहिजे, नीटनेटकेपणा कसा पाहिजे, शिस्त कसं पाहिजे, नियमितपणा कसा पाहिजे आणि कार्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, या सगळ्यावर दोघांचाही खूप भर होता. एक खूप छान वाक्य आहे, शब्दांच्या समुद्रापेक्षा आचरणाचा एक थेंब शतपटीने मोठा आहे.
असं स्वामीजींनी सांगून ठेवले. या प्रकारची खूप वाक्य आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, दोघंही वक्तृत्वाच्या बाबतीत दोघंही खंदे वक्ते होते. वक्ता दशसहस्रेश्वास जे म्हणतात त्या बाबतीत. पण तरी देखील दोघांचा भर हा संवादावर जास्त होता. बघा, समर्थांचं सगळंच साहित्य, दासबोध म्हणजे काय आहे, गुरु शिष्य संवाद आहे. आणि स्वामीजींची सगळी पत्र म्हणजे तर मनाचा आरसा आहे. संवादात्मकच सगळी पत्र आहेत. त्यामुळे संवादातून जास्तीत जास्त अवघड विषय सोपा कसा करून सांगायचा आणि जो इतरांच्या अंतरंगावर कसा ठसवायचा, यासाठी दोघंही प्रयत्नशील होते. सुलभपणा, सोपेपणा. स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की बुद्धीची जी भाषा असते ती फक्त मुठभर लोकांना, ज्ञानी लोकांना समजते. पण जी मनाची, अंतरंगाची भाषा असते ती अगदी भिकाऱ्यापासून ते राजापर्यंत सगळ्यांच्या अंतःकरणाला हात घालते. त्यामुळे सोपेपणा. माझ्या मते आज असं होत चाललेलं आहे की सोपा विषय अवघड करून कसा सांगायचा, म्हणजे मग आपलं बुद्धीचं पांडित्य तिथे दिसतं की काय. पण असं खरं तर नसतं. लोकांच्या अंतरंगाला आपल्याला हात घालता यायला पाहिजे. आणि म्हणून संवादात्मकता हे दोघांचं अत्यंत महत्त्वाचं आहे. याला मला वाटतं समर्थांनी कुठल्या साहित्यात म्हटले ते मला आठवत नाही, पण जीव घालावा जीवात, मनाच्या श्लोकात नाही आहे, दासबोधातच आहे. आणि स्वामीजींचं वाक्य, स्वामीजींचं बहुतेक साहित्य, सगळंच साहित्य इंग्रजीत आहे, पण ते भाषांतरित झालंय. त्यांनी असं म्हटलंय, व्हेरी फ्यू पीपल कॅन अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ ब्रेन, बट एव्हरीबडी फ्रॉम किंग टू द बेगर अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ हार्ट. जे जीवात जीव घालावा, या बाबतीतही दोघांचे विचार हातात हात घालून जाणारेच आहेत. वितंडवाद नको, संवाद पाहिजे. मला वाटतं आज घरोघरीचा संवाद संपत चाललाय, घरं मुखी होत चालली आहेत, पण वितंडवाद मात्र वाढत चाललाय. त्यामुळे दोघांनी संवादावर जो भर दिलेला आहे, आणि त्यात एक खूप छान वाक्य आहे की माझं तेच खरं, हा अहंकारातून आलेला अट्टहास बाळगण्यापेक्षा जे खरं आहे ते माझं आहे, असा विचार करावा का, याबद्दलही दोघांचं खूप चिंतन आहे. तेही वेळेअभावी मी सांगत नाही. आणखीन एक दोघांचा महत्त्वाचा विचार, आपण जे काही करतो ते अत्यंत मनापासून श्रद्धेने आणि आनंदाने करावं, पाट्या टाकू नये. आपला जीव प्रत्येक गोष्टीत पाहिजे, आणि तशा मनाने जर का आपण केलं ना तर आपली दमणूकच कधी होत नाही, आनंदच आपल्याला जास्त मिळतो. त्यामुळे कुणीतरी लादलंय आणि मी केलंय हा भावच तुम्ही मनातनं काढून टाका. यासाठी खूप मोठी वचनं दोघांचीही आहेत, तेही मी आत्ता सांगत नाही. मला परत महत्त्वाचं दोघांच्यातलं एक साम्य स्थळ आठवते. दोघांनी आपल्या साहित्यातनं, आपल्या कर्मयोगातनं जो सांगितलाय तो क्रियाशील वेदांत सांगितलेला आहे. पूर्ण एक प्रवचनाचा स्वतंत्र विषय आहे. मी फक्त म्हणून त्याचा ओझरता उल्लेख करते. पण क्रियाशील वेदांत म्हणजे काय, या आधी केले मग सांगितलेले हे जे आहे, किंवा विवेके आपुली क्रिया पालटावी, तो आणि त्यात खूप मोठे विचार सांगणारा क्रियाशील वेदांत त्यांनी सांगितलेला आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, स्वामीजींनी पत्रात असं म्हटलंय आणि समर्थांनी साहित्यात म्हटलंय की दुसऱ्याचं दुःख जाणून घ्यावं. जीव जीवात घालावा म्हणजे काय, त्याच्या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही नाही गेलात तरी एक वेळ चालेल, पण संकट प्रसंगी आणि दुःखाच्या प्रसंगी जाणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. आपण दुसरं काहीही करू शकत नाही, पण त्याला निदान बोलकं तरी करू शकतो. एक क्षणभर तरी त्याचा जो ताण आहे तो आपण कमी करू शकतो. तो आपण प्रत्येकाने केला पाहिजे. समर्थ वचन सांगितल्याशिवाय राहत नाही. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकोनी तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे, दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे. फार अवघड गोष्ट आहे. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणं, नाही तर चढाओढचा अर्थ आता काय झालाय, तू चढ मी तुला मागे ओढतो की नाही बघ.
अशीच आता समाजाची खरं रीत झालेली आहे. अवघेची सुखी असो ऐसी वासना, आपली वेदकालीन प्रार्थना आहे. आपण ज्यांनी सुरुवात करतो सर्वेपी सुखीना संतु, ही फक्त भारतीय संस्कृतीचीच प्रार्थना आहे, ज्याचा आपल्याला अभिमान आणि आनंद नक्की पाहिजे. दुःख सांगता दुःख जाते, त्याचे दुःख हळूहळू कमी होते. मग तेची सवेची धरी ते मैत्र भाव. दोघांनी उपासनेला महत्त्व दिलेलं आहे. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवादी संघटक. दोघांजवळ अत्यंत महत्त्वाचं संघटन कौशल्य होतं. त्यामुळे संघटक होणं आणि लोकांना जिंकणं आणि त्यांना कार्याला लावणं हा दोघांचंही महत्त्वाचं जीवित कार्य होतं आणि ते दोघांनी फार महत्त्वाने केलेलं आहे. माझ्या मते प्रभू रामचंद्रांनी वानरांची संघटना उभी केली, तसं या दोघांनी आपल्या संघटना उभ्या केल्या. रामकृष्ण मठाचं, शारदा मठाचं आणि याचं कार्य आजही परदेशातही चालू आहे. हे आजही आपल्याला असंख्य रामदासी दिसतात, ते त्याच निष्ठेने समर्थांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून आजही काम करताना दिसतात. आणि माझ्या दृष्टीने हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय की काय, ही फार मोठी जमेची बाजू आहे. दोघांनी त्यांच्या काळात जे कार्य केलं, त्या काळात त्याची जेवढी उपयोगिता होती त्याच्याहून शतपटीने आज त्याची उपयोगिता माझ्या मते जास्त आहे. आणि म्हणून दोघांचेही विचार, दोघांचंही कार्य आणि दोघांचंही जीवन नित्य नूतन आहे, त्याला कधीही मरण नाही. आणि म्हणून आजही दोघं शरीर रूपाने जरी आपल्यात नसले, त्यांच्या विचार रूपाने ते नक्की आपल्यात आहेत. हे सांगून मी शेवटाकडे येते. बऱ्याच गोष्टी मला गाळायला लागलेल्या आहेत, पण त्या केवळ वेळाअभावीच गाळलेल्या आहेत. मी दोघांनी देह कसा ठेवला, त्यातही साम्य कसं आहे, याच्याकडे वळते. अगदी शेवटचा मुद्दा आहे, दोघांच्याही देह ठेवण्यात हे अतिशय साम्य आहे. माघ वद्य नवमीला आपण जाणार याची पूर्व सूचना समर्थांनी आपल्या शिष्यांना देऊन ठेवलेली होती. स्वामीजींनीही असं, स्वामीजींनी तर मला वाटतं पंचांग मागवलेलं होतं. कॅलेंडर शब्द मला नाही योग्य वाटते का, दिनदर्शिका म्हणूयात फार तर. त्याच्यावर 4 जुलैला 1902 खूण करून ठेवलेली होती. पुढची उत्तर क्रिया कुठे करायची, काय करायची, समर्थांनी शिष्यांना असं सांगितलेलं होतं की सज्जनगडावरच हे सगळं करायचंय. एक खळगा जिथे आहे तिथे करायचं आहे, दुसरीकडे कुठेही करायचं नाहीये. नाही तर शिष्यांच्या मनात निराळच काहीतरी होतं. पण ज्या योगे प्रभू रामचंद्रांचं महत्त्व कमी होईल तिथे माझं स्मरण नको, म्हणून सज्जनगडावरच करायचं. त्यामुळे अग्निसंस्काराची जागाही दोघांनी दाखवून ठेवलेली होती. दोघंही आपापल्या शेजघरात पलंगावर निजलेले आहेत. दोघांच्याही हातात अंत्यक्षणापर्यंत जपमाळ आहे. अखंड जप हा चालू आहे आणि त्यातच शेवटचा श्वास दोघांनी घेतलेला आहे. दोघंही आपल्यात आहेत. दोघांची वचनं सांगते आणि वाणीला विश्रांती देते. समर्थांनी असं म्हटलंय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माझी काया आणि माझी वाणी गेली म्हणाल अंतःकरणे, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. आणि स्वामींनी असं म्हटलेलं आहे की विवेकानंद ही व्यक्ती गेली, पण विवेकानंद हा विचार आणि सत्य जगाच्या अंतापर्यंत असणारे. विवेकानंदांचं आणखीन एक वचन आहे की 100 वर्षानंतर पुन्हा एक विवेकानंद जन्म घेईल, ते कार्य असंच जगाच्या अंतापर्यंत चालू राहील. त्यामुळे दोघांच्यातली साम्य स्थळं. आणि परत एकदा दासबोधातल्या एका वचनाचा उल्लेख करते की साधू दिसती वेगळाले, परी ते अंतरी मिळाले. हे जे आहे तेच शेवटी खरं आहे.
त्यामुळे साम्यस्थळं सगळ्यातच असतात, पण आपण जितकं आपलं ज्ञान खोलीही वाढवू आणि उंचीही वाढवू तशी तशी साम्यस्थळं आपल्याला दिसायला लागतात. असंख्य बाबतीतली साम्यस्थळं जी मला दिसली, अजूनही 20-25 सांगायची वेळेमुळे राहिली. आपण सगळ्यांनी खूप छान ते श्रवणभक्ती केली तसं म्हटलं. आपल्यालाही कदाचित ते पटलं असेल. एवढंच फक्त सांगते. समर्थांना एकदा वंदन करते, स्वामीजींना वंदन करते, आपल्या श्रवणभक्तीला वंदन करते आणि थांबते. धन्यवाद.